आज आपण बघणार आहोत की टॅलीचे जे लेजर आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स आपण चेंज करताना सिंगल लेजर आपण ओपनिंग बॅलन्स चेंज करतो. तसं न करता जर एकाच ठिकाणी एकाच स्क्रीनवरती जर आपल्याला सगळे ओपनिंग बॅलन्स चेंज करता आले तर ते कसं करता येईल ते आपण आज बघणार आहोत. तर आपण साधारणतः काय करतो की आपण टॅलीचा डाटा आहे माझ्याकडे हा आता आपण बघूया. आपण काय करतो की शक्यतो आपण लेजर अल्टर त्या ठिकाणी लेजर असं एक आपण लेजरचे ओपनिंग बॅलन्स चेंज करतो आपण. जसं करता इथं हा बॅलन्स टाका हे आहे एक आपण लेजर सिलेक्ट करतो आणि त्याचा बॅलन्स आपण चेंज करतो. किंवा काय करतो आपण डिस्प्ले मोर रिपोर्ट्समध्ये ट्रायल बॅलन्स आणि ते F12 करून शो ओपनिंग बॅलन्स आणि इथं शो क्लोजिंग बॅलन्सला नो करूया. ह्याप्रमाणे पण आपल्याला चेंज करतो आपण. जसं की आता हे करंट लायबिलिटीज हे सगळे ओपनिंग बॅलन्स. मग हा मला बॅलन्स चेंज करायचा आहे तर मी तर असं करून एंटर करत सगळ्यात शेवटी होतं बरोबर. या ठिकाणी आपण ओपनिंग बॅलन्स चेंज करतो इथं असं त्याला कंट्रोल एंटर करून आपण ओपनिंग बॅलन्स चेंज करतो बरोबर. असं आपल्याला बऱ्याच वेळा ओपनिंग बॅलन्स चेंज करायची गरज लागते. जसं की आपण 31 मार्चला आपण 31 मार्च संपले आपण डाटा स्प्लिट करतो आणि मग जुन्या कंपनीत काम करताना बरेचसे चेंजेस होतात किंवा ऑडिटला डाटा गेल्यानंतर बरेचसे चेंजेस होतात तर ते महागच चेंज होतात. तर पुढच्या कंपनीत ते ओपनिंग बॅलन्स येत नाही तर त्यावेळेस आपण काय करतो की मग ते ओपनिंग बॅलन्स चेंज करावं. किंवा कधी कधी काय होतं की एखादे आपले दुकानदार आपले जे क्लायंट आहेत त्यांच्याकडं बिलिंग सॉफ्टवेअर असतं कधी. तर बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये काय असतं की ते फक्त बिल मारतात बिल परचेस आणि सेल बिल मारतात आणि तो डाटा नंतर आपल्याला टॅलीमध्ये ट्रान्सफर करून पाठवतात. तर त्यावेळेस काय होतं त्यांचा जो जुना डाटा असतो जुने जे लेजर आहेत खूप सारे जुने लेजर असतात तर सगळ्यांचा ओपनिंग बॅलन्स तसाच्या तसा कॅरी फॉरवर्ड होत राहतो. आणि ते इतके लेजर असतात जवळजवळ 500 कोणाकोणाचे 1000 असतात तर इतके सगळ्यांचे बॅलन्स सगळे आपल्याला काढायचे असतात. तर ते काढताना मग प्रत्येक लेजरचं एंटर करणं ते लेजर बॅलन्सचं ओपनिंग बॅलन्स झिरो करणं किंवा चेंज करणं हे खूप वेळ जातं. तर त्याऐवजी आपल्याला समजा असं काही करता आलं कसं काय मिळालं की एकाच ठिकाणी जर आपल्याला सगळे ओपनिंग बॅलन्स चेंज करता आले एकाच ठिकाणी तर ते कसं करता येईल. तर ते त्यासाठी काय आहे की तुम्हाला सांगतो काय पद्धत आहे ती. हे बघा पहिलं डिस्प्ले मोर रिपोर्ट्स बरोबर. त्या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स आणि स्टॅटिस्टिक त्यानंतर इकडे बघा उजव्या बाजूला लेजर्स हे सगळे लेजर्स इथं सगळे लेजर्स आहेत. पण इथं पण असं चेंज करता येणार नाही. इथं बी आपल्याला कंट्रोल एंटर करून खाली यावं लागेल बरोबर असं ह्याप्रमाणे. तर ह्या ठिकाणी एक ऑप्शन आहे बघा मल्टी मास्टर इथं ह्याच्यामध्ये मल्टी अल्टर. आता बघा हे तर ऑल ॲटर्स म्हणजे सगळे लेजर येतील सगळेच. हे बघा इथं निघालच असे. किंवा तुम्हाला जर ग्रुप वाईज बघायचं तर शक्यतो काय होतं की सन्ड्री डेटर्स आणि क्रेडिटर्सचे ओपनिंग बॅलन्स भरपूर असतात चेंज करावं लागतात. त्या खूप पार्ट असतात. जसं की आता सन्ड्री डेटर्स क्रेडिटर्स घेऊ तेव्हा या ठिकाणी काय करायचं फक्त अमाऊंट टाकायची आणि या रोखीने खाली यायचे. एंटर पण करायची गरज लागत नाही आहे. समजा जर डेबिट बॅलन्स असेल तर त्याला फक्त इथं यायचं डी करायचं डाऊन या रोखी दाबायची काही करायची गरज नाही. फक्त त्यात एवढाच प्रॉब्लेम आहे की नवीन अकाउंट क्रिएट करताना अकाउंट क्रिएट होईल फक्त त्याचा अकाउंट नेम ग्रुप आणि ओपनिंग बॅलन्स आपल्याला चेंज करता येईल. पण त्याच्यामध्ये बाकीचे अकाउंटचे डिटेल आहेत जसं की GST नंबर असेल त्याचा पत्ता असेल तर ते मात्र इथं चेंज होत नाही आहे. त्यासाठी आपल्याला तिथं जाऊन परत चेंज करावं लागेल. पण फक्त ओपनिंग बॅलन्स चेंज करायचं तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. एका झटक्यात म्हणजे जेवढे तुमचे काय असतील तेवढे सगळे लेजर किंवा आपल्या सगळे झिरो करायचे. आता बघा झिरो डाऊन पटापटा सगळे आता हे आता सगळे झिरो करतो. झिरो असे भरपूर आहेत. तर खूप वेळ लागेल त्याला झिरो करायला तरी झिरो होतात सगळे बॅलन्स. तुम्हाला पाहिजे तर दाखवू काय आता हे बघा हे 7 ब्युटी म्हणून माझ्याकडे आहे. त्याला आपण 1000 रुपयाचा बॅलन्स टाकू बरोबर आणि याला सेव्ह करू कंट्रोल ए करून सेव्ह करू. आता परत बघा इकडे बघा अल्टर लेजर 7 ब्युटी हे बघा
हा इथं 1000 रुपये बॅलन्स आला. बरोबर. आता आपण हा 1000 रुपयाचा काढून टाकू बॅलन्स तिथून त्या पद्धतीने. पहिलं काय करा, डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, स्टॅटिस्टिक, लेजर्स, इथं मल्टी व्हाउचर्स, मल्टी अल्टर, सन्ड्री क्रेडिटर्स, 750 ह्याला आपण 0 करू आणि कंट्रोल करू. आता परत जाऊन बघूया आपण तिथं आहे का बॅलन्स गेला तो. अल्टर, लेजर, 750 बघा गेला 0 बॅलन्स झाला. तर या पद्धतीने आपल्याला सगळे अकाउंट ओपनिंग बॅलन्स आहेत ते सगळे चेंज करता येतात, 0 करता येतात. फक्त एवढंच आहे की त्याच्यामधले जे अकाउंटचे डिटेल्स आहेत, जसं की आता हे सन डिटेल्स आपला ग्रुप टाकता येईल, ग्रुप कुठलाही टाकता येईल आपल्याला, तर तिथं चेंज करता येतो. फक्त हे स्टेट वगैरे, ॲड्रेस, GST नंबर वगैरे हे ज्या गोष्टी आहेत ह्या मात्र तिथं होत नाहीत. त्यासाठी आपल्याला इथं अकाउंट अगोदर क्रिएट करावं लागतं. पण जे जुने ओपनिंग बॅलन्स आहेत जे आपल्याला गरज लागत नाही तर ते चेंज करायसाठी एकदम सोपी पद्धत आहे, पटकन होतं. अशाप्रमाणे तुम्ही ओपनिंग बॅलन्स चेंज करू शकता. जर तुम्हाला छान वाटलं तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.